नमस्कार, मी भगवान जाधव. मी आहे सध्या वसमत शहरातील नॅशनल हायवे क्रमांक 161 वर. आपण बघू शकता या नॅशनल हायवेचं सध्या मागील 2 वर्षापासून अगदी संथ गतीने काम चालू आहे. माझ्या पाठीमागे हे जे दिसते तुम्हाला हे ट्रॅक्टर आहे आणि या ट्रॅक्टरमध्ये हे जे माती मिश्रित रेतीचा या ठिकाणी बांधकामाला वापर केला जात आहे. आपल्यासोबत काही या ठिकाणी कार्यकर्ते आहेत, नागरिक आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं या कामाच्या बाबतीत त्यांनी या ठिकाणी जे आहे ते काम संपूर्ण ते बंद केले. या कामावर कुठल्याही प्रकारचा जिम्मेदार मंडळाचा अधिकारी उपलब्ध नाही. बघू शकता आपण या ठिकाणी हे जे आहे ते हे संपूर्णतः निकृष्ट दर्जाचं काम केलं जात आहे. संपूर्ण हे राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या राष्ट्रीय महामार्गावर सध्या आहे ते डिवायडरचं काम चालू आहे आणि या डिवायडरच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात ही जी आहे ती ही माती मिश्रित रेती ही मोठ्या प्रमाणात रेती वापरली जात आहे. हे जे काम आहे ते पाटील कन्स्ट्रक्शनचं काम आहे आणि या कामावर कुठल्याही मंडळाचा जिम्मेदार अधिकारी या कामावर उपलब्ध नाही. मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयाचा निधी जे आहे ते या ठिकाणी वापरला जातो आहे. आपण बघू शकता या ठिकाणी हे जे आहे ते हे माती मिश्रित रेतीचा या ठिकाणी पूर्ण वापर केला जात आहे. कोट्यावधी रुपयाचं काम चालू आहे. आज जो आहे ते 161 क्रमांकाचा नॅशनल हायवे आहे, निर्मलला जाणारा नॅशनल हायवे आणि हा हायवे म्हणजे वसमत शहरातून जातो आणि आपण बघू शकता की या ठिकाणी कशा पद्धतीची माती या कामामध्ये वापरली जात आहे. आपल्यासोबत काही नागरिक आहेत. मला सांगा कशा पद्धतीनं या रोडचं काम चालू आहे? तुम्ही आता काम थांबवलेलं काय सांगणार? या राष्ट्रीय महामार्गाचं काम याचा कालावधी संपून गेलेला आहे आणि दम्म गतीनं हे काम चालू आहे आणि हे निकृष्ट दर्जाचं काम होत आहे. आणि जे मध्ये डिवायडर होत आहे तर ही माती टाकूनच काम होतं. इथे संपूर्ण निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि त्याच्यावर 8-8, 15-15 दिवस पाणी पण नसते आणि हे लेबर खोटं बोलतात आम्ही पाणी टाकतो आणि त्याचा जे इंजिनियर आहे ते समोर यायला तयार नाही. त्याच्यामुळं आम्ही काम थांबविलेलं आहे. जोपर्यंत इंजिनियर आमच्या समोर येत नाही तोपर्यंत आम्ही काम होऊ देणार नाही. हे पूर्ण निकृष्ट दर्जाचं काम आहे. ही चांगल्या क्वालिटीनं काम झालं पाहिजे. 2 वर्षापासून या रोडचं काम सक्त गतीने चालू आहे. आज रोडवर पूर्ण माती आहे, धूळ उडत आहे, काय सांगा? अहो, पूर्ण खड्डे पडलेले रोडवर, त्या पुलावर दररोज अपघात व्हायलेत आणि कितीक लोकांचा जीव गेलेला आहे. या प्रशासनाला काही गरज राहिलेली नाही आणि इथले आमचे जे नेते आहेत मोठमोठे पक्षाचे यांच्याकडे कोणीही लक्ष घालायला तयार नाही. ते इलेक्शनमध्ये व्यस्त आहेत. अहो, लोकांचे जीव चालले त्याच्याकडे बघा पहिले, नंतर इलेक्शन लढवा. शहरातील नॅशनल हायवेवर आहे सध्या वसमत शहरातील जे आहे ते निवडणुकीचं काम चालू. आपण बघू शकता हे जे रस्ता आहे या रस्त्यावर एकंदरीत 1 वर्ष पूर्ण झालं असलं तरी पण हा रस्त्यावर पूर्ण धूळ उडत आहे. हे कोट्यावधी रुपये खर्चून केलेलं काम आहे, वसमतकरांच्या पैशातून केलेलं हे काम आहे आणि अशा पद्धतीचं जे आहे ते काम आहे. हाँ 3 फीट का डिवाइडर होना चाहिए। हाँ उसके बाद से हाँ उसके हाथ रुका दीवार। अच्छा, आप कितने दिन तक रुकाएंगे काम? सबके बराबर। अच्छा, डिवाइडर 3 फूट का होना बोला। ठीक आहे. अच्छा, डेलीचं कसं आहे, ऍक्सिडेंट मरणाचे व्हायला तिथं खड्डे पडलेले आहेत, कोण पाहिले याला? काय आता हे जे डिवायडर आहे फक्त 3 फुटाचं डिवायडर या ठिकाणी करतायत, म्हणजे 1.5 फुटाचं डिवायडर करतायत. तुमचा प्लॅन तर असेल ना, अच्छा, बॅन्सीचा प्लॅन असेल ना, प्लॅन प्रमाणे काम चाललं असेल तुम्हाला का जनतेचं ऐकता तुम्ही थोडं? अच्छा, बरोबर. काय आता तुमची मागणी काय असेल माध्यमातून? व्यवस्थित रोड व्यवस्थित होणं जरुरी. हा, आणि कसं आहे तुमचं कोटिंग जे हे वर्करनी करून उपयोग नाही, गोदडी शिवून उपयोग नाही. व्यवस्थित जर झालं तर जनतेला सुविधा मिळेल. हो सर, रोड बांधला, रोड चांगला झाला, परंतु रोडच्या आजूबाजूला ज्या गाड्या उभ्या टाकतात त्यामुळे ट्रॅफिकला आड होते आणि हा रोड जर प्रकृती चांगली आहे, निकृष्ट दर्जाचे आहेत. 6-6 महिन्यात रोड खराब व्हायला लागले. बसांच्या समोर रोड होऊन 6 महिने झाले खराब झाला. वेलची शाळेचा तिथला रोड बांधून खराब झाला. दिस इज नॉट करेक्ट. आणि वसमतल्या गावातल्या रोडची तर कंडिशन अत्यंत बेकार आहे. किती लाखच्या समोरून रोड तयार झाला,
सगळं बरोबर जाता येत नाही अन्वीकडच्या दुकानासमोरून वगैरे अजिबात जात नाही. त्या हाऊसिंग सोसायटीचा रोड केला, अर्धवट पूर्ण केला, बाकी ठिकाणी त्याच्यावर त्याची गिट्टी पडलेली आहे. म्हणजे या जनतेच्या या ट्रॅव्हलर लोकांच्या कोणाचा हे आहे की काय काही कळतच नाही. बसस्थानच्या समोरचा रोड तर 4 महिने झाले बरोबर येऊन गेलेला आहे. त्याबद्दल कोणी नॉट ओनली दॅट वसमतचं सोडून द्या, परंतु वसमत ते परभणीचा रस्ता आणखी तयारच व्हायला लागला. हॉस्पिटल केलेलं आहे, लेडीज जातात, प्रेग्नंट लेडीज जातात, तिथल्या रस्त्याची हालत किती खराब आहे. शहरामध्ये रस्त्याची गंगा आणली म्हणतात. नाही त्याबद्दल काय मला बोलायचं नाही, पण रस्त्याची हालत वसमतमध्ये अत्यंत खराब आहे. जाणकार नागरिकांचा प्रेशर ग्रुप तयार होऊन याबद्दल आवाज उठला गेला पाहिजे. नक्कीच नागरिकांचा प्रशस्त ग्रुप होऊन या ठिकाणी आवाज उठला पाहिजे. रस्त्यावरचा प्रश्न आहे, 7 महिने झाले रस्ता तयार करून धूळ उठत आहे. काय साहेब तुम्ही स्वतः जाऊन दादरेच्या खाली जाऊन बघू शकता. आमच्या ऊसाचे शेतकऱ्याचे ट्रॅक्टर येतात, ते रात्री 2-2 वाजता परेशान होतात. 2-2 हेड लावून सुद्धा ट्रॅक्टर निघत नाही. तरी या सरकारचं या रस्त्याकडे लक्ष नाही. सगळं बोगस कारभार आहे यात वसमत मध्ये. आज तुम्ही स्वतः जाऊन पाहू शकता सर, तिथं ट्रॅक्टर 2-2 ट्रॅक्टर काल तर हे फुलथले ट्रॅक्टर सर. आणि याच्यामध्ये ट्रॅक्टरवाल्याचं नुकसान नाही, काय नाही, सर्व शेतकऱ्याचं नुकसान व्हायला याच्यामध्ये. याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही. आज तुम्ही स्वतः जाऊन पाहू शकता तिथं कितकाले खड्डे आहेत. आणि पावसाळ्यात इतकी बिकट हालत होती, कमरा इतकाला पाणी होतं सर त्याच्यामध्ये. गोरगरीबाला कोणाला जनतेला जाता येत नव्हतं. नक्कीच शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात या रस्त्यामुळे आहे. निर्मल जाणारा हा हायवे आहे. वसमत तालुक्यामध्ये पाहिलं तर रस्त्याची अशी अति बिकट परिस्थिती आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना आपले शेतातील माल मार्केटपर्यंत आणता येत नाही. तर या सरकारला एवढंच सांगणं की बाबा त्या रस्त्याची दुरुस्ती करा, नंतर तुम्ही मतदान मागायला जनतेपाशी या. नक्कीच हे जे आहे ते काम आहे पूर्ण पाटील कन्स्ट्रक्शनने तयार केलेला हा रस्ता आहे. 6 महिने झाले पूर्ण हा रस्ता तयार करून, पण आता रस्त्यावर जी आहे ती धूळ उठत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी असेल या रस्त्यावरून गेलेले आहेत. काल महसूल मंत्री सुद्धा आले होते, याच रस्त्यावरून गेले. खासदार साहेब सुद्धा येतात याच रस्त्यावर, स्थानिक आमदार सुद्धा याच रस्त्यावर जातात. परंतु प्रत्यक्षात नागरिकांच्या ज्या काही यातना आहेत, नागरिकांच्या काही प्रश्न आहेत, या ठिकाणी कुठेतरी सुटल्या जात नाही. तर रस्ता पाटील कन्स्ट्रक्शन हा निर्मलचा रस्ता केलेला आहे. परंतु आता या ठिकाणी हे जे आहे ते MNS जे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही कार्यकर्ते त्यांनी जे काम आहे ते थांबविले. संपूर्णतः जी आहे ते रस्त्या कामाच्या बाबतीत निकृष्ट दर्जाचे या ठिकाणी मटेरियल वापरलं जाते. त्यामुळे या ठिकाणी हे जे ते काम आहे आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया सुद्धा संतप्त झालेल्या आहेत की जे आहे ते जनतेचा पैसा आहे आणि जनतेच्या पैशाचा कुठेतरी विपर्यास होत आहे, दुरुपयोग होत आहे. त्यामुळे आता कुठेतरी जनताही संतप्त झाली आहे. शहरामध्ये सध्या तरी नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. निवडणूक ही अंतिम टप्प्यात आली आहे. पण आता शहरामध्ये हे जे पाटील कन्स्ट्रक्शन चाललेलं काम आहे, कुठेतरी या कामावर जनतेतून संतप्त प्रतिक्रिया होते. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी असेल, आमदार, इथले खासदार असतील, यांनी सुद्धा याकडे लक्ष देऊन पाटील कन्स्ट्रक्शनला सक्त आदेश देण्याची गरज असल्याची नागरिकातून बोलले जात आहे.